किती कमी पडते. एक खेळाडू नसल्यानंतर टीम वर्क, तुमचा पहिल्या इनिंगचा खेळ, तुमची बॅटिंग, तुमची फिल्डिंग, त्यावर किती मोठा इम्पॅक्ट पडतो हे आपण सर्व पाहणार आहोत. ऑल सेट, मॅचला झाले सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. मनीष विश्वकर्मा आणि त्यांच्या सोबतीनं तेजस, आणि पहिलं षटक घेऊन केतन रेडी आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फटका एक्झिक्यूट केला होता. सिंगल साठी चेंडू निघून जातोय. श्री गणेशच्या धावांचा एका धाब्याने त्या इनिंगला झाली सुरुवात. येस, बॉल टाकून पुढे गेलात की तो सर्व चेक केलं जाणार आहे. हा पहिला दिवस, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मधून आपण डीपीएन नेटवर्क या सर्व गोष्टी या यूट्यूब वाहिनीवर या सर्व गोष्टी पाहणार आहोत. आजचा दुसरा दिवस तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरु ग्रामीण धमाका बिग बॅश लीग. ग्रामीण धमाका का म्हटलंय, कारण या ग्रामीण मधून खेळत असताना या स्पर्धेला किती तुम्ही पाहता आणि या स्पर्धा काय आहे, या स्पर्धेचा प्रोटोकॉल काय, या स्पर्धेचा मोमेंटम काय, ही स्पर्धा कशा प्रकारे रंगणार आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे, या सर्व गोष्टी पाहणार. यस, इट इज नो बॉल, नो बॉल. चला, रिव्ह्यू सुद्धा संपलेला आहे. पहिल्या चेंडूवर इतका मोठा दडपण फटका केलाय. खूप चांगले फिल्डिंग. आर्यन हे तो नामुमकिन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं होतं. सिंगल झाले कंप्लीट. केतन पुन्हा एकदा रेडी आहेत. फटका खेळत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सिंगल साठी. पहा आतापर्यंत सुरुवात काय आहे, कहाणी काय आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 धाबा धावफलकावरती आहेत आणि पहिले षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा सिंगल साठी निघून जाते. पहा प्लेयर्स, टीम प्लेयर्स यांनी जो काही खेळ केला होता प्ले बॉयज फुलपाडा प्रीमियर लीग मध्ये, तो सर्वांच्या मनाला भावणारा होता आणि त्यांनी जो खेळ, जो शेवटच्या अंतिम मॅच, जी फायनल मॅच झाली होती त्यामध्ये थोडेसे कमी पडले होते, परंतु खूप चांगला खेळ त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला होता. मॅचची कहाणी आतापर्यंत पाहूया. 5 धाबा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी निघून जातोय. 6 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. डीबीएन नेटवर्क यूट्यूब वाहिनी ही संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली गेली. आमचे ऑपरेटर नयन तांडेल, नंतर आमचे ऑनलाईन स्कोरर सागर, आमचे दोन्ही कॅमेरामॅन केवल आणि जयेश, या सर्वांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आमचे डीजे मॅन डीजे मयूर विरार यांचे हार्दिक स्वागत. आमचे समालोचक मित्र अनिल बेंबंती सर यांचे हार्दिक स्वागत. आमचे समालोचक मित्र मृदुल मेहर सर यांचे हार्दिक स्वागत आणि आमचे समालोचक मित्र द व्हॉइस ऑफ वसई विरार भरत मोरे सर यांचे हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, प्रेक्षकांचे सर्वांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. 9 धाबा धावफलकावरती आहेत, जिकडे आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये स्वतः कर्णधार जतीन तांडेल बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. स्ट्राईक हँडला मनीष. ओ, पहिलाच बॉल, नो बॉल, नो +1 म्हणजे तब्बल 2 धाबा आल्यात आणि आता डबल 1. 11 धाबा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली आहे आतापर्यंत. टीम प्लेयर्स या संघाचे आणि 2 सलामीर फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केले, दिशा दिले. सॉफ्ट हँडने केलेला हा फटका होता आणि सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहा धावफलक आपण पाहूया. धावफलकावरती आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती आहेत. 12 वर 0. टीम प्लेयर्स संघ आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना DCC नवापूर या संघासमोर. पुढचा बॉल, स्वतः कर्णधार रेडी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. चेंडू डायरेक्टली डिक्लेअर झोनच्या दिशेने गेलाय. सिंगल कंप्लीट झाले. 13 धाबा धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. तेजस आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतः कर्णधार आहेत. ओ, कुठून लेग स्टंपच्या बाहेरून. पहा कशा प्रकारे लेफ्ट केलं होतं चेंडूला आणि तो लेफ्ट करत असताना लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी बरोबर
बारकाईने पाहत असताना वाईट चेंडू घोषित केलाय. धाबा धावपलकावरती आहेत 14. चर्चा करतायत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल रेडी आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वतः कर्णधार जतीन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग आणि कुणाल त्या ठिकाणी होते. कुणालने चेंडूला अडवलं. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. सिंगल कंप्लीट झाले. धाबा धावपलकावरती आहेत 15. पुढचा बॉल. हो खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. हलक्या हातानं फक्त खेळपट्टीवर सन्मान दिला चेंडूला आणि पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. 16 धाबा धावपलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत टीम प्लेयर्स या संघाचे झाले. परंतु जमेची बाजू आतापर्यंत एकच आहे की 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर थोड्याशा अडचणी वाढल्यात परंतु दडपण वाढवण्यासाठी अजून एकही चौकार बाउंड्रीज आलेली नाहीये. खूप चांगली सुरुवात आहे. अतिरिक्त धाबा जास्त वेगाने येत आहेत त्यामुळे तितक्या वेगाने धावफलक सुरू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 18-0. प्रथम बॅटिंग करत असताना डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच पळणार आहोत. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई. थँक यू. इतना बड़ा सिग्नल. सिग्नलची कहाणी पॉवर प्लेची कहाणी वेगळी आहे. जर तुम्ही ग्रीन मध्ये जाणार तर तुमच्या नावाखाली पॉवर प्ले जाणार आहे. रेड मध्ये गेल्यावर तुमच्या अडचणी वाढतील. त्यासाठी हा पॉवर प्ले आहे आणि बरोबर त्या पॉवर प्लेला आमंत्रित करण्यासाठी कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 38 सर्कल मध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय आणि आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. का मजा येणार आहे? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत. आता पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग होणार आहे आणि कोणाच्या बाजूने हे ग्रीन सिग्नल जाणार आहे. 18-0 रेडी आहेत. कुणाल समोर मनीष. पहिला बॉल. पहिलाच बॉल जागा बनवून बरोबर कटआउट बॅनर. डबल 4ला चेंडू टच. सीमारच्या पार. चौकार. 4 धाबा. गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या सासनी ज्या कोणाच्या बाईक रस्त्यावर आहेत प्लीज तिकडून काढा आणि खाली पार्किंग लावले. समोर जे मैदान केले पार्किंगसाठी तिकडे आणून सर्वांना लावायचे आहेत. प्लीज तिकडून सर्वांच्या गाड्या काढायच्या आहेत. सिंगल कंप्लीट झाले. मयूर पॉवर प्लेचा इशारा काय आहे आणि 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर पॉवर प्लेवरती किती दडपण वाढतं, गोलंदाजावर किती दडपण वाढतं याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दिल्यात. खूप चांगली बॅटिंग करत आहेत. 24 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय 3. खूप चांगली सुरुवात. मनीषच्या बॅटमधून चौकार पाहिला होता पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूवर. वैयक्तिक 13 धावांवर खेळत आहेत आणि ते सोबतीनं तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ यावेळी लेग स्टंपच्या बाहेर आणि बाहेर निघणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 25 रन. 25 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. ओ सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. लगातार दुसरा वाईट. आता चर्चा केली जाते. वेळ घेतला जातोय. वेळ घेतलाय. चर्चा केले आणि आता चर्चेस काय उत्तर येणार आहे. 4 खेळाडू चर्चा करतायत. समोर 2 सलामीर बॅटर तिकडे सुद्धा चर्चा सुरू आहे आणि चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कुणाल रेडी आहेत. स्ट्राईक हँडला मनीष. धावा धावपलकावरती आहेत. 26 रन. 26 धाबा. पुढचा बॉल डाऊन टू ग्राउंड. ओ खूप चांगली फिल्डिंग. प्रत्युत्तर पलटवार. डार्ट बॉल येतो. यासाठी वेळ घेतला होता. यासाठी ते 4 खेळाडूंची चर्चा झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर झाल्यात रेडी. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. ओ बॅकअप साठी गेले तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. 27 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. पॉवर प्लेला पॉवर जनरेट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. 9 धाबा आतापर्यंत पाहिल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं चेंडूला सन्मान दिला. सिंगल कंप्लीट झाले आणि खूप चांगली सुरुवात. पॉवर प्ले सुद्धा प्लेयर्स त्यांच्या नावाने गेले. 3 षटकांचा खेळ संपला. 28 वर
0. 28 धाबा धावपलकावरती आहेत. डिझेल ऐकणार आणि लगेच बोलणार. बाया माझ्या सात जणी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या सात जणी माऊल्या काट उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये चिराग मेहर पहिला बॉल. ओ व्हॉट अ शॉट. पावरफुल स्ट्रोक. गॅप मधून चेंडूला पाठवलं. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पहा फटका पहा. बरोबर गॅप शोधला आणि भरपूर वेळ होता त्याच्याकडे आणि पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. पुढचा बॉल. चिराग ऑन साईडला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा थोडंसं दडपण वाढलंय. कदाचित एखाद्या विकेटने येणारे थोड्या धावा थांबतील. येणारे 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावपलकावरती आहे. 33 धावा. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2. पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू. ओ आता यामधून 2 गोष्टी होत्या. कटआउट बॅनर आहे डबल 4चा मयूर त्याच्या डाव्या बाजूने गेला होता. त्या कारणानं सिंगल आले. उजव्या बाजूने गेला असता तर अजून अडचणी वाढल्या असत्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा त्याच दिशेने गेलाय. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. 35 रन 35 धावा. ज्या धावपालकर पर्यंत पोहोचायचं होतं, जिकडे जायचं होतं आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह केलं समोर. चेंडूला अडवलं. पैकी झाले. ओ फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने फलंदाज मनीष बाद. पहिल्या विकेटचं पतन गॉन. ज्या कोणाच्या गाड्या आहेत कृपया तिकडून काढा. अंडाभावाची गाडी थोड्याच वेळात आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी ज्या कोणाच्या गाड्या आहेत प्लीज सर्वांनी काढायच्या आहेत. स्टॉलच्या बाजूला ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्याने सर्वांना काढायच्या आहेत. लवकर. तेल आता गरम करण्यास सुरुवात झाली मला वाटतं ऑलमोस्ट. आणि त्यासाठी ज्या कोणाच्या गाड्या आहेत तिकडून काढायच्या आहेत प्लीज. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 35 रन 35 म्हणजे ज्या धावपालकापर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं या मैदानावर पहिल्या इनिंग मध्ये तो ऑलमोस्ट पार झालाय. त्या अगोदर शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. नवीन फलंदाज अमित लाड मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. फटका खेळलाय समोर. ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ फेकी झाली होती आणि सिंगल झाले कंप्लीट. आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावपलकावरती 36-37 टार्गेट सेट केलंय टीम प्लेयर्स या संघाने DCC नवापूर या संघासमोर. चला नेक्स्ट 2 टीम्स. टीम आगाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट SSP एकनिष्ठ बोलिंग्स. येस SSP एकनिष्ठ बोलिंग्स हा संघ. ज्या संघामध्ये 2 बंधू आहेत आणि 2 बंधू म्हणजे आमचे फार जवळीक मित्र आहेत. नो डाऊट. टॉस केला जाणार आहे जिकडे अनिल बनबंते सर त्या टॉस का बॉक्स मध्ये जॉईन होतील. त्या अगोदर टार्गेट 37 इज टार्गेट. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. नितेश पाटील यांच्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. त्यासाठी नितेश पाटील रेडी आहेत आणि दोन्ही कर्णधार सुद्धा रेडी आहेत. हॅलो. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्समध्ये या. वेलकम असेल नितेश पाटील आपला ॲज अ ऑर्गनायझर. तुमचा पुन्हा एकदा मनापासून आभार असतील. या स्पर्धेमध्ये आपण मला बोलवलं तर समालोचन करण्याची संधी दिली त्यासाठी कौस्तुभचे सुद्धा भरपूर आभार असतील. त्याच्यानंतर दत्तगुरू प्रीमियर लीगचे मनपूर्वक आभार असतील. पूर्ण दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लबचे मी ऋणी आहे या वर्षामध्ये. कारण आजच्या दिवसामध्ये मला इथे समालोचन करण्याची संधी दिली. तर 2 कर्णधार या टीम आगाशी संघाचा कर्णधार आलेला आहे. SSP एकनिष्ठ बोलिंग आपला सुद्धा कर्णधार या टॉससाठी. चलो वरुण भाई कॅप्टन आइए जरी. चला 2 कर्णधार आजच्या दिवसाचा पहिल्या गटातले 2 कर्णधार. एक आहे
टीम आगाशी, दुसऱ्या ठिकाणी SSP एकनिष्ठ बोळींज. दोघांना टॉसची आपण माहिती देतो की एका ठिकाणी DNCC आहे, दुसऱ्या ठिकाणी दत्तगुरू क्रिकेट क्लब. असा कॉल द्यायचा आहे. तर नितेशजी पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. DNCCचा कॉल आहे आणि दत्तगुरू क्रिकेट क्लब आलेला आहे. तर टॉस जिंकलाय टीम आगाजी संघाने आणि आगाजी संघ टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. कोणत्या पद्धती तयार असेल आणि काय तुमची प्लॅनिंग असणार आहे आणि हे आयोजन कशा पद्धतीने आहे त्याचा उल्लेख 2 शब्दामध्ये. आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण की पीच सुद्धा मस्त बनवले आहे त्यांनी. या ग्राउंडवर पण आम्ही खूप प्रॅक्टिस केले, तर आम्हाला म्हणजे थोडा अनुभव असेल तर आम्ही चांगला खेळ करायचा इकडे प्रयत्न करू. थँक्यू सो मच तुमच्या सर्व प्रतिक्रियांबद्दल आणि या मॅचला खूप खूप शुभेच्छा. SSP बोळी संघ टॉस तुमच्या वतीने लागलेला नाहीये. तुमच्या वतीने टॉस लागला असता तर काय निर्णय असतं तुमचा? आमचा बॅटिंगचाच असतं रे. म्हणजे मनासारखाच कॉल तुमचा आहे. कॉल मनासारखा आहे, टॉस तुमच्या वतीने नाही पण कॉल मनासारखा आहे. तर समोरचा आगाजी संघ एक चांगला संघ. आता हालमध्ये तुम्ही बघितलं तर मुक्काममध्ये 4थं प्राईज, त्याच्यानंतर प्ले बॉयज चषकमध्ये फर्स्ट प्राईज पटकावलं होतं. त्या संघासोबत खेळत असताना प्रथम बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? तरी पण कमीत कमी 30-35 पर्यंत जायचा प्लॅन आहे आमचा त्याच्या, कारण त्यांच्याकडे बॅटिंग ऑर्डर खूप छान आहे, प्लस फिल्डिंग खूप छान आहे. आता आम्ही कसं खेळतो याच्यावरती डिपेंड आहे ते, कारण ती टीम खूप पुढे आहे आमच्यापेक्षा. आणि हे आयोजन जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. गुलाबीमय वातावरण आहे आणि ही सर्व नवापूर नगरीमधील खेळाडूंची ही मेहनत आहे. या मेहनतीबद्दल काय सांगाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्ही ते बघायला नाही, पण व्हिडिओनुसार बघितलं की मुलांनी खूप मेहनत केलेली आहे. की एवढी मेहनत करून असं पिच बनवणं कोण बोलणार पण याच्या मागे एवढं काम केलेलं आहे मुलांनी. खूप खूप चांगलं आयोजन केलं आहे. एक आणखी नवीन आपल्याला पाहायला मिळते. आपण भरपूर ठिकाणी किट्स पाहिले होते आणि आज या ठिकाणी आपण प्रोटीन वेफर बार पाहतोय. प्रत्येक संघाला फर्स्ट टाइम जो खेळायला येईल, खेळल्यानंतर या बारचा आपण प्रत्येक खेळाडूने आस्वाद घ्यायचा आहे. तर ही एक नवीन संकल्पना खरोखर मानली जाईल. तर तुमच्या सर्व प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या मॅचसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा असतील. तर अहवाल असा, नाणेफेक जिंकलाय आगाजी संघाने. आगाजी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि SSP एकनिष्ठ बोळींज संघाला फलंदाजी प्रवृत्त केलाय. दरम्यान सेकंड इनिंगचा लेखाजोखा आपल्याला ऐकायचा आहे. 37 धावांचा पाठलाग कुठल्या पद्धतीने केला जाईल याचा लेखाजोखा आपल्या कॉम्बॉक्समध्ये कौस्तुभ मेहर सर आहेत, त्यांच्या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू. खूप चांगली सुरुवात. 11 धाबा धावपलकावरती आहेत. चिरागच्या बॅटमधून लगातार 2 चौकार पाहिले होते आणि तिकडून त्या धावपलकाला सुरुवात झाली होती. त्या पाठलागला झाली होती सुरुवात. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. ऑनसाइड टाकण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग. तेजस चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबा धावपलकावरती आहेत. 12-37 37 इज टार्गेट. डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहा, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 2 बंधूंचा जर इतिहास जर पाहिला मागील वर्षापासून तर खूप मोठा राहिलाय. धावांचा पाठलाग करत असताना असो की प्रथम बॅटिंग करत असताना असो, खूप चांगला खेळ हे दोन्ही बंधूंनी मागील वर्षापासून केलाय. मागील हंगामामध्ये आणि त्या या हंगामामध्ये खेळत असताना खूप चांगली सुरुवात. 12 धाबा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि वैभवदादा नवार नवीन गोलंदाज. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, चेंडूला फेकी झाले. हो, नॉट आउट. तसं कारण होतं, रनिंग बिटवीन द विकेट क्विक होती. ज्या वेगाने फेकी केली होती त्याच वेगाने रनिंग बिटवीन द विकेट होती. नो डाऊट सिंगल झाले कंप्लीट आणि 13 धाबा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. ओ, फट्टा केला हवेत, वरून केला. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज चिराग मेहरबाद. पहिल्या विकेटचं बटन गॉन. आज दिवस उगवला साई तुझे देवी साठी शिरडीला. बाबा तुझे देवी साठी शिरडीला. साई तुझे देवी
विकेट आले आणि विकेट कोणाचे आले? ज्याने या धावफलकाला सुरुवात केली होती, या धावांचा पाठलागला सुरुवात केली होती. 2 चौकार ज्याच्या बॅट मधून आले होते, चिराग मेहर मैदानाच्या बाहेर गेल्यात. इतक्या मोठ्या अडचणी वाढवणारी ती विकेट होती. नवीन फलंदाज अक्षय पाटील, पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड. ओ सिद्धेश बडांबे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. येतोय डॉट बॉल. पहिलं षटक जिकडे इतकी चांगली सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला आतापर्यंत कहाणी ही आहे. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ही आतापर्यंत कहाणी आहे. टीम DCC नवापूर या संघाचे टीम प्लेयर्स या संघासमोर काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. फक्त 4 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. एक महत्वाची विकेट, परंतु वेळ घेतला जातोय. इकडे घेतलेला वेळ, आता ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे चर्चा करतायत अमित सोबत. आणि चर्चा करत असताना वैभव नबार पुन्हा तर रेडी झाल्यात. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ओ ओ ओ ओ घेतलेला वेळ, झाले नुकसान. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. डुकरा देवाचा देवाचा जागर मांडलाय रे. डुकरा देवाचा देवाचा जागर. थँक्यू. इतकं चांगलं सुरुवात, इतकं चांगली सुरुवात आणि इतकं चांगली सुरुवात होत असताना या षटकामध्ये कडक स्ट्रोक ऑन साईडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट झाले. कोणाच्या बाजूने आतापर्यंत मॅचच्या काळाला मार्ग नाहीये, परंतु पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 आणि आता मॅच इक्वेशन पाहणार आहोत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 12-18चं इक्वेशन आहे. पॉवर प्ले होणार आहे सुरुवात. त्या अगोदर डीजे मयूरला ऐकणार आणि लगेच बोलणार. होणार होण तुला सोन्यार सकलीन, तू तर होण चंद्रने पालखी घडवीन. वाह, कडक. इतका मोठा सिग्नल आलाय की ऑलमोस्ट या सिग्नलचा जो प्रोटोकॉल आहे तो कोणाच्या बाजूने जाणार आहे. आता यामधून 2 प्रोटोकॉल आहेत. प्रोटोकॉलचा अहवाल काय आहे? रेड सिग्नल आहे आणि ग्रीन सिग्नल आहे. मागील जर पॉवर प्ले आपण बघितला होता, त्या पॉवर प्लेचा अहवाल असा होता की पॉवर प्ले प्लेयर्सच्या बाजूने गेला होता पहिल्या इनिंगमध्ये. आता टीम प्लेयर्स फिल्डिंग करतायत. DCC नवापूर बॅटिंग करते. मॅच इक्वेशन पाहणार आहोत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 12-18ची मॅच आणि या 12-18च्या इक्वेशनला विशाल सिंग नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. षटक क्रमांक 3. पॉवर प्ले. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पहा. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. केतन मैदानाच्या आतमध्ये आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आहेत. केतन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पॉवर प्ले सुरू होत असताना त्यांना प्रत्युत्तर. ओ काय जबरदस्त बॉल. मंडप डेकोरेटर आमचे पांडुरंग पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगच्या वतीनं. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल विशाल सिंग. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. दुर्गेश गोरेच्या हातामध्ये चेंडू आणि फेकी क्विक होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप छान. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. या अगोदर डॉट पाहिला होता, आता सिंगल आले. कहाणी काय आहे? 9-16 या इक्वेशनवरती मॅच येऊन थांबले. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, पाठी. ये क्या हुआ? 2 खेळाडूंना बीट केलंय आणि सेम रिझल्ट. रुको भाई एक्शन रिप्ले देखो. 2 खेळाडू सेम रिझल्ट, सेम ऍक्शन, सेम डिरेक्शन आणि दोन्ही खेळाडूंचा पहा कशा प्रकारे तालमेल बिघडला होता, तोल बिघडला आणि त्या तोलला प्रतिउत्तर 4 धाब्यांमध्ये आलं होतं. चौकार आलाय, थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय आणि विशाल सिंग पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल, बॅटची एज, पाठीमागे चेंडू निघून जातोय. सिंगल झाले कंप्लीट. त्या अगोदर धावफलक पाहणार आहोत. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. धावफलक आहे 26-1. मॅच मध्ये इक्वेशन 7 बॉल 11. 7
11 या इक्वेशनवरती मॅच येऊन थांबले. मॅच नंबर 1 ग्रुप नंबर डी. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणारी दत्तगुरु प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. विशाल रेडी आहेत. मोठा फटका ऑन साईडला. चेंडूला अडवलं तेजस. ओ ओ ओ इतका वेळ गेला. पाठीमागे सुद्धा बोलाले होते केतन. आणि इतका वेळ जात असताना फेकी हलुवार पद्धतीने गेली होती. कदाचित क्विक गेली असती तर चारो खाने चित. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. सिंगल झाले कंप्लीट. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जाणार आहोत. त्या अगोदर डीजे मयूरला ऐकणार आणि लगेच बोलणार. खूप चांगलं गीत. पहिलं मॅच पाहणार आणि त्यानंतर आम्ही डीजे मयूरकडे सुद्धा बोलणार. डीजे मयूर कोण आहे, कुठून आला, त्याची एंट्री काय होती, त्यांची जी आक्रमकता, जी त्यांची क्वालिटी, त्यांची ताकद काय होती. डिबिंगकडे सुद्धा बोलणार आहोत. डिबिंगवाले कोण आहेत, कुठून आले, कधीपासून सुरुवात केली त्यांनी आणि त्यांचा अहवाल काय होता. त्या अगोदर मॅच पाहूया. समीर विचाराच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिला बॉल आतमध्ये येणारा बॉल. टप्पा पडल्यानंतर यष्टांच्या मागे चेंडू निघून गेला होता. सिंगल कंप्लीट झाले पहिल्याच बॉलवर. आणि आता 5-9 या इक्वेशनवरती मॅच येऊन थांबले. 12th मॅनच्या दोघांच्या अडचणी वाढल्यात. एकाच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आहे, त्याला माहित आहे एक चौकाराची मॅच आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर थोडंसं नाराज आहे. एक डॉट त्याचे हास्य थोडंसं वाढवणार आहे. या दोन गोष्टी आहेत. हा, लेखाजोखा सर्वांचा होणार आहे, नो डाऊट. खूप चांगला अहवाल आमच्या मयूरने पोहोचवला होता. इसलिए तो कहा ना, परिवर्तन संसार का नियम आहे. वार पलटवार होणार, परंतु या वार पलटवारासाठी या प्रकारचा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. येस, जेल सुटलाय, परंतु फिल्डिंग पहा, खूप चांगलं फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. यही तो कहाणी आहे. आता एक 12th मॅन नाराज आहे. जो नाराज होता तो आता खुश झालाय आणि जो हसत होता तो आता नाराज झालाय. मॅच कडे बोलणार आहोत. मॅच इम्पॉर्टंट आहे. 4-8ची मॅच राहिले. पुढचा बॉल समीर रेडी आहेत. केतन समोर. पुढचा बॉल 4-8. मोठा पटका मारायचा प्रयत्न समोर. ओ कडक प्रत्युत्तर. रोहितने चेंडूला अडवलं. येतोय डॉट बॉल. एक चेंडूची कहाणी काय आहे, एक डॉट बॉलची कहाणी काय आहे, एका चौकाराची कहाणी काय आहे, एका सिंगलची कहाणी काय आहे. आता कहाणी मॅच मध्ये काय सांगू इच्छिते. 3 मध्ये 2 मोठे ब्लास्ट. मॅच फिनिश नाही केल्या अडचणी वाढणार. यापर्यंत कहाणी आहे. 3-8चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. समीर केतन एक मोठा ब्लास्ट. इकडून हवाय रेडी आहेत. 3 बॉल 8. ओ मोठा ब्लास्ट वरून खेळला आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. 2-8चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. डीजेला ऐकणार आहोत. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपावर अशी गोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर अगदी बोल्यावर. सॉरी 2-9चं इक्वेशन आहे. 2 चेंडू 9 धावा. त्या अगोदर 2-8 बोलले होते. सॉरी, थोडस चुका झाल्यात. 2-9 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. आकाश नवीन फलंदाज. खूप चांगली बॅटिंग. आकाशने जवळपास वर्षभरानंतर केलेला कमबॅक आणि त्या कमबॅक मुळे सर्वोदय चषक मध्ये खूप चांगला खेळ आकाशचा राहिला. तर ओ ये क्या हुआ, वाईट बॉल. आता खरी मजा येणार आहे. जर एक मोठा ब्लास्ट आला तर आकाशला ते बॅटिंग करायचे आहे. आकाशला तो खेळ आठवायचा आहे. आकाश मध्ये जी क्षमता आहे आणि मागील वर्षामध्ये आकाशने जो काही खेळ केला होता तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. इकडून एक मोठा ब्लास्ट. 2 बॉल 8ची मॅच. पुढचा बॉल रेडी आहे. समीर समोर आकाश. ओ प्ले अँड मिस. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आता मॅच मध्ये इक्वेशन काय, 1 बॉल 8. 1-8चं इक्वेशन मध्ये मॅच मध्ये फक्त राहिले औपचारिकता. काय जबरदस्त कमबॅक, याला बोलतात कमबॅक. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. पॉवर प्ले कोणाच्या बाजूने बनला आणि पॉवर प्ले मध्ये जो काही खेळ केला त्यामुळे प्लेयर संघाने तो कमबॅक करत असताना, खूप चांगला खेळ करत असताना पहिल्या मॅच मध्ये झाल्यात विजयी. नेक्स्ट मॅच
अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर मॅच समरी पाहणार आणि मॅच समरी पाहिल्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. त्या अगोदर डीजेल ऐकूया. आई तुझी दिवलावर साडी नेसून हिरवी थँक्यू घरानं थँक्यू थँक्यू. मॅच समरी पहा. कोणी केली होती बॅटिंग? टीम प्लेयर 36 धाबा बनवले होते 4 षटकामध्ये. बॅटिंग केली मनीषने 15 धाबा. बॅटिंग केली तेजसने. दुसऱ्या इनिंग मध्ये आलात, बॅटिंग झाली नाही, धाबांचा पाठलाग झाला नाही, फक्त 29 झाल्या होत्या. 14चं योगदान केतनने दिलं, चिरागने दिली 10चं योगदान. बॉलिंग कोणी केली? समीर, ज्याने फक्त 2 धाबा दिल्या एका षटकामध्ये.